सो लेट्स सी फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शन नंबर 27 पर्यंत पोहोचलो होतो, बरोबर आहे. जो की प्रोव्हिजन्स टू द रिजनल प्लान हा आपण लास्ट लेक्चरमध्ये कॉन्सेप्ट बघितला होता, ज्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जर का डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करताना काहीतरी मॉडिफिकेशन रिजनल प्लॅनला जर करायची असेल तर त्या केसमध्ये त्या मॉडिफिकेशनसाठी कोणाला अप्रुव्हल करायचं, तर मग कोणाला अप्रुव्हल करताना डिपेंड करतं की तर का ते रिजनल प्लॅनिंग बोर्ड किंवा स्टेट गव्हर्नमेंटला दोघांपैकी कोणाला तरी एकाला आपल्याला अप्रोच करावा लागेल त्या अप्रुव्हलसाठी. पण कोणाला करणार, जर का तो ड्राफ्ट रिजनल प्लॅन असेल तर आपण RPB ला अप्रोच करणार त्या अप्रुव्हलसाठी, आणि जर का तो फायनल रिजनल प्लॅन असेल तर मग ऑब्व्हियसली रिजनल प्लॅनिंग बोर्ड तिथे एक्झिस्टन्स मध्ये नसेल, त्यामुळे मग स्टेट गव्हर्नमेंट त्या संदर्भातलं अप्रुव्हल देईल किंवा मॉडिफिकेशन त्या पद्धतीने करून देतील. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. त्यानंतर काही MCQ पण बघितले. आज आपण बघतोय सेक्शन नंबर 28 ऑनवर्ड्स. ओके, सो सेक्शन नंबर 28 काय सांगतो, ऑब्जेक्शन टू द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. ओके, सो ऑब्जेक्शन टू द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन ऑलरेडी आपण सेक्शन नंबर 26 मध्ये काय स्टडी केलं होतं बघा. सेक्शन नंबर 26 मध्ये काय केलं होतं की जो की ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो त्यांनी दिलेल्या पिरियडमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. जर का तो त्या दिलेल्या पिरियडमध्ये होत नसेल तर प्लॅनिंग ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटला एक्सटेन्शनसाठी मागू शकतं किंवा तशा पद्धतीने एक्सटेन्शन मागू शकतं. ओके, मग प्लॅनिंग ऑथॉरिटी त्यांना त्या पद्धतीने एक्सटेन्शन सुद्धा देईल. ओके, आणि एक्सटेन्शन डिपेंड करतं म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या किंवा म्युनिसिपल एरियाच्या पॉप्युलेशनवर. जर का ते पॉप्युलेशन 1 करोडपेक्षा जास्त असेल 24 मंथ, जर का कॉर्पोरेशन पॉप्युलेशन किंवा ते म्युनिसिपल एरिया पॉप्युलेशन 10 लाख 1 करोडच्या जवळपास असेल तर मग 12 महिने, आणि बाकी सगळ्या अदर केसेससाठी 6 मंथ अशा पद्धतीने एक्सटेन्शन देणार होतो, बरोबर आहे. मग जर का हे एक्सटेन्शन दिलं त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीने किंवा त्या केसमध्ये तो सेड ऑफिसरने ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला आणि पब्लिश सुद्धा केला. क्लिअर. आता हा ज्या वेळेला प्रिपेअर केला किंवा पब्लिश केला त्यानंतर सेक्शन 28 काय सांगतो बघा प्रॉपर. वन्स द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन इज प्रिपेअर्ड, द पब्लिक अँड कन्सर्न स्टेक होल्डर कॅन सबमिट देअर ऑब्जेक्शन्स विदिन द टाइम फ्रेम ऑफ 26 सेक्शन 26A. आपण हे पण बघितलं होतं की एकदा जर का तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर होत असेल तर त्यावर काय होणार, तिथले स्टेक होल्डर्स असतील, पब्लिक असेल, लोक असतील, पीपल्स असतील, जे काय असेल नसेल ते लोक त्यावर सजेशन किंवा ऑब्जेक्शन देतील. म्हणजेच प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यावर ते लोक हरकती नोंदवतील, बरोबर आहे. मग त्या ज्या काही ऑब्जेक्शन सजेशन्स येतील त्यासाठी जो टाइम पिरियड दिलाय तो दिला होता मित्रांनो 30 डेज. ओके, आणि सेकंड केसमध्ये दिलेला आहे 60 डेज, बरोबर. ह्या दोन केसमध्ये आपण बघितलं, जर का पॉप्युलेशन 10 लाख प्लस असेल तर त्या केसमध्ये 60 डेज, अदरवाईज 30 डेज. अशा पद्धतीने लोक काय करतील, स्वतःचे सजेशन ऑब्जेक्शन रिगार्डिंग द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन नोंदवतील. आता हे जे काही ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनवर येणारे सजेशन ऑब्जेक्शन्स असतील, हे सजेशन ऑब्जेक्शन प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करेल, रिसीव्ह करेल. पब्लिक ऑब्जेक्शन अँड सजेशन, एनी पर्सन कॅन सबमिट ऑब्जेक्शन अँड सजेशन इन रायटिंग टू द प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर द सेड ऑफिसर. म्हणजेच काय, ऑब्व्हियसली इथे कोण आहे, एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे किंवा तो सेड ऑफिसर आहे. दोन पैकी एक या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट प्लॅनसाठी रिस्पॉन्सिबल राहणार. ओके, एकतर तो सेड ऑफिसर असणार, अदरवाईज प्लॅनिंग ऑथॉरिटी असणार. मग या संपूर्ण केसमध्ये जो कोणी असेल त्याच्याकडे रिटर्नमध्ये काय येणार, तशा पद्धतीने हरकती नोंदवल्या जातील, सजेशन्स दिले जातील, ऑब्जेक्शन्स दिले जातील, आणि या सजेशन ऑब्जेक्शन वरनं हे सगळं काय करायचंय, प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा तो सेड ऑफिसर रिव्ह्यू ऑल द सजेशन अँड ऑब्जेक्शन बिफोर द फायनलाइजिंग द प्लॅन. तो ड्राफ्ट प्लॅन फायनलाइज करण्याआधी तो त्या सजेशन ऑब्जेक्शनवर रिव्ह्यू घेईल.
आता हा रिव्ह्यू स्वतः ती प्लॅनिंग ऑथॉरिटी घेणार का? तर नाही. ते जे काही सजेशन ऑब्जेक्शन येणार आहे ते सजेशन ऑब्जेक्शन प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करतं? प्लॅनिंग कमिटीला पास करतं. कुणाला? प्लॅनिंग कमिटीला पास करणार. आता प्लॅनिंग कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं? तर प्लॅनिंग कमिटीमध्ये 3 मेंबर असणार. त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या स्टँडिंग कमिटीचे 3 मेंबर. क्लिअर? आता स्टँडिंग कमिटी कोणत्या कोणत्या असतात हे आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 मध्ये स्टडी करणार आहोत. त्यामुळे स्टँडिंग कमिटीचे जे काही, ज्याला आपण स्थायी समिती सुद्धा म्हणतो मराठीमध्ये, सो त्या स्टँडिंग कमिटीचे 3 मेंबर आणि मॅक्झिमम 4 मेंबर ज्यांना एक्सपर्ट असतील, ज्यांना प्रॉपर नॉलेज आहे टाउन प्लॅनिंगचं, टाउन प्लॅनिंग व्हॅल्युएशनचं, एन्व्हायरमेंटल मॅटर, अशा पद्धतीने डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर त्या 4 लोकांना अपॉइंट करतो. मॅक्झिमम 4 म्हणजेच कोण? 3 मेंबर जे आहेत हे असतील प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या स्टँडिंग कमिटीचे. लक्षात घ्या, कोणाचे? स्टँडिंग कमिटीचे. प्लस यामध्ये 4 लोक जे पुन्हा ऍड होतील, मॅक्झिमम. बरं, ओके, हे मॅक्झिमम आहे. ज्यांना प्रॉपर नॉलेज आहे, ज्यांना प्रॉपर माहिती आहे, असे लोक त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग कमिटीमध्ये ऍड होतील. म्हणजे मॅक्झिमम जर विचार केला तर 7 लोकांची प्लॅनिंग कमिटी असू शकते. याआधी आपण काय बघितलं की प्लॅनिंग ऑथॉरिटी जे काही सजेशन ऑब्जेक्शन घेणार ते प्लॅनिंग ऑथॉरिटी जे काही सजेशन ऑब्जेक्शन रिसीव्ह करतील ते रिसीव्ह झालेले सजेशन ऑब्जेक्शन प्लॅनिंग कमिटीकडे पाठवण्यात येणार. आता प्लॅनिंग कमिटीचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे हे अशा पद्धतीने केले जातं 3+4 च्या केसमध्ये. आता यामध्ये काही स्पेशल केसेस पण आहे. आता बघा काय होऊ शकतं, काय स्पेशल केसेस असू शकतात. जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीने सुरुवातीला, म्हणजे आपण ज्या वेळेला सुरुवात केली होती सेक्शन नंबर 21 मध्ये, तर जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीने 3 इयर्स प्लस एक्सटेंडेड पिरियड मध्ये जर का तो ड्राफ्ट किंवा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला नाही, तर मग त्या केसमध्ये तिथे कोण येतो? सेड ऑफिसर येतो. जो आपण बोललो होतो डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर किंवा डेप्टी, किंवा ज्याची रँक एडीटीपी पेक्षा खाली नसेल, अशा पद्धतीचा. म्हणजेच इथे या केसमध्ये जर का ही केस सॅटिस्फाईड होत असेल, प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का लोकल बॉडी नसेल किंवा लोकल ऑथॉरिटी नसेल, तर त्या केसमध्ये मग प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का तिथे नसेल तर ही 3 मेंबर येणार का? नाही. मग या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल तरच हे 3 मेंबर प्लॅनिंग ऑथॉरिटीचे घेतले जाणार. अदरवाईज प्लॅनिंग कमिटीचं स्ट्रक्चर हे वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं. बघा, हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे. बघा, लक्षात ठेवायचंय की प्लॅनिंग कमिटी ज्या वेळेला फॉर्म होईल त्यावेळेला 100% 3 लोक कोणाचे राहील? 3 लोक राहणार प्लॅनिंग ऑथॉरिटीचे, प्लस 4 राहतील एक्सपर्ट, मॅक्झिमम. बरं, एक्सपर्ट म्हणजे टोटल 7 आहे, 7 मेंबर्स आहेत. बरोबर. आता काही स्पेशल केसेस अशा आहे की जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी तो डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअरच करत नसेल, त्याच्याऐवजी जो अपॉइंट केलेला जो ऑफिसर असेल, डेप्टी, डिव्हिजनल किंवा मग ज्याची रँक एडीटीपी पेक्षा कमी नाही, तो जर का असेल तर प्लॅनिंग ऑथॉरिटीचं काही कामच नाही राहिलं ना. मग इथे मग हे 3 मेंबर सुद्धा कुठे घेतल्या जातील? नाही. तर मग अशा केसमध्ये प्लॅनिंग कमिटी स्ट्रक्चर डिटरमाइंड सेपरेटली. तर मग त्या केसमध्ये प्लॅनिंग कमिटीचं स्ट्रक्चर हे वेगळ्या पद्धतीने ठरवल्या जातं आणि त्याचे सर्व अधिकार स्टेट गव्हर्नमेंटकडे असतील. ओके. यासोबत इफ द स्टेट गव्हर्नमेंट और सेड ऑफिसर इज ऍक्टिंग द प्लॅनिंग ऑथॉरिटी. क्लिअर? म्हणजेच काय, इथे जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीने जर का डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर नाही करणार तर मग कोण करेल? ऑब्व्हियसली सेड ऑफिसर करणार. सेड ऑफिसर करेल किंवा और त्या केसमध्ये आपण त्याचे राईट्स कोणाकडे आहे? स्टेट गव्हर्नमेंटकडे. तर त्या केसमध्ये
said officer is acting as a planning authority. The committee may include government officials or other appointed person. त्या केसमध्ये मग प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये हे जे काही मेंबर आहे हे मेंबर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असू शकतात किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असू शकतात. यासोबतच स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल त्या पद्धतीने बाकी मेंबर अपॉइंट केले जाऊ शकतात. क्लिअर? बघा ही स्पेशल केस इम्पॉर्टंट आहे, लक्षात सुद्धा ठेवा, प्रॉपर लक्षात ठेवा. क्लिअर? नेक्स्ट, आता होतंय काय नेमकं बघा. जर का प्लॅनिंग कमिटीकडे बघा, सुरुवातीला पुन्हा प्लॅनिंग कमिटीकडे येतो. प्लॅनिंग कमिटीकडे प्लॅनिंग ऑथॉरिटीने काय केलं, जे काही सजेशन आहे ऑब्जेक्शन आहे ते दिले. प्लॅनिंग कमिटी काय करणार, जे सजेशन ऑब्जेक्शन आले त्यामधनं प्रॉपर गो थ्रू करेल. प्लॅनिंग कमिटी रिव्ह्यूज ऑल ऑब्जेक्शन सजेशन, conducts the inquiry if necessary and allow objectors to present their views. जे काही ऑब्जेक्शन घेणारे लोक असतील, सजेशन देणारे लोक असतील, त्यांचं काय म्हणणं आहे ते प्रॉपर पद्धतीत ऐकून घेतील. त्यांना जे काही सांगायचं आहे ते त्यांचं म्हणणं ऐकून घेतील. त्यांच्या पर्टिक्युलर सजेशन ऑब्जेक्शनवर तशा पद्धतीने रिपोर्ट्स प्रिपेअर करतील आणि त्या कमिटीला अपॉइंट केलं तेव्हापासनं 2 महिन्याच्या आत त्यांचा रिपोर्ट बघा, विदिन 2 मंथ 2 महिन्याच्या आत त्यांचा रिपोर्ट प्लॅनिंग ऑथॉरिटीला पुन्हा पाठवेल की अशा अशा पद्धतीचे सजेशन ऑब्जेक्शन होते, त्यामधले हे व्हॅलिड सजेशन ऑब्जेक्शन्स आहे, या लोकांचे परफेक्ट सजेशन ऑब्जेक्शन्स आहे, हे आम्ही अशा पद्धतीचा रिपोर्ट केला आणि तो रिपोर्ट 2 महिन्याच्या आत, बघा मी काय सांगतोय, 2 महिन्याच्या आत पुन्हा प्लॅनिंग ऑथॉरिटीला पाठवल्या जाईल. प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे तो रिपोर्ट आल्यानंतर ते त्याचा रिव्ह्यू घेतील. त्यांना जर का वाटत असेल तशा पद्धतीने, त्यांना जर का वाटत असेल की प्लॅनिंग कमिटीने दिलेला रिव्ह्यू हा ओके आहे, त्यांनी प्रोव्हाइड केलेले मॉडिफिकेशन्स ठीक आहे, तर तशा पद्धतीने प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करेल, मॉडिफिकेशन करेल, तशा पद्धतीचा डाटा प्रिपेअर करेल आणि जो ड्राफ्ट पब्लिश केला होता त्यामध्ये नेसेसरी मॉडिफिकेशन करेल. ओके, आणि तशा पद्धतीने त्याला अपडेट करेल. ओके, पब्लिकेशन ऑफ फायनल मॉडिफिकेशन, द रिवाइज ड्राफ्ट म्हणजे जे काही चेंजेस केले, जे काही अपडेट केलाय तो पुन्हा ऑफिशियल गॅझेट थ्रू, म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सजेशन सांगितले होते, ऑब्जेक्शन सांगितले होते, त्या त्या केसमध्ये तो पर्टिक्युलर रिवाइज ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन मॉडिफिकेशन सहित, त्याच्या डॉक्युमेंट सहित पुन्हा ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश केला जाईल आणि कमीत कमी ॲटलिस्ट 2 लोकल न्यूजपेपरमध्ये सुद्धा पब्लिश केला जाईल. कारण मॉडिफिकेशन झालेल्या ड्राफ्टमध्ये आणि आधीच्या ड्राफ्टमध्ये काय पर्टिक्युलर चेंजेस करण्यात आले, त्यासाठी तुम्ही केलेल्या कामाची ट्रान्सपरन्सी प्रॉपर असायला पाहिजे, लोकांचं इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे, यासाठी तशा पद्धतीने त्याला पुन्हा पब्लिश केलं जातं. क्लिअर? समजलंय का? सेक्शन नंबर 28, यस और नो? एकदा शॉर्ट करून सांगा. बरं चला बघा, पुन्हा बघा, मी पुन्हा अजून एकदा शॉर्ट मध्ये सांगतोय. सॉरी, बघा आपण काय स्टडी केलं होतं, ॲज पर सेक्शन 26 मध्ये काय केलं होतं, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला होता. बरोबर आहे? ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला होता कुठे, सेक्शन नंबर 26 मध्ये. ओके, आणि ज्यासाठी ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी 2 वर्षाचा आपल्याला कालावधी दिला होता. ओके, आता या 2 वर्षाच्या केसमध्ये, या 2 वर्षाच्या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन 2 इयर प्लस एक्सटेंडेड टाइम पिरियड मध्ये तुम्ही कंप्लीट केला असेल. एक्सटेंडेड टाइम पिरियड किती असतो,
24 असू शकतो, 24 महिने असू शकतो, 12 महिने असू शकतो, 6 महिने असू शकतो. 1 करोडपेक्षा पॉप्युलेशनसाठी 10 लाख ते 1 करोड आणि अदर केसेससाठी रिस्पेक्टिव्हली अशा पद्धतीने त्यांना टाइम पिरियड दिलाय. आता हा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी काय केलाय? पब्लिश केला. बरोबर आहे. हा काय केला? पब्लिश केला. पब्लिश केल्यानंतर 30 डेज आणि 60 डेज मध्ये यावर सजेशन ऑब्जेक्शन इन्व्हाइट केले होते. हे कुठे बघितलं? सजेशन ऑब्जेक्शन इन्व्हाइट केले. हे कुठे बघितलं? सेक्शन नंबर 26 मध्ये. 27 आपला प्रोव्हिजन्स टू द आरपी होता, तो सोडून द्या. आपण 28 वर येऊया, म्हणजे आपण जो आत्ता बघतोय यामध्ये काय झालं? हे जे काही सजेशन्स ऑब्जेक्शन्स आले, कोणाकडे आले? प्लॅनिंग ऑथॉरिटीने हे रिसीव केले. ओके, हे रिसीव केले. आलेले सजेशन ऑब्जेक्शन प्लॅनिंग ऑथॉरिटीने प्लॅनिंग कमिटीला दिले. बरोबर. प्लॅनिंग कमिटीमध्ये कोण आहे? 3 मेंबर्स ऑफ PA प्लस 4 एक्सपर्ट असं लिहितो शॉर्ट मध्ये. बरोबर. पण यामध्ये सुद्धा एक स्पेशल केस आहे. एक स्पेशल केस आहे. स्पेशल केस काय आहे मित्रांनो? स्पेशल केस अशी आहे यामध्ये की जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का लोकल बॉडी नसेल किंवा लोकल ऑथॉरिटी नसेल, तर मग तो सेड ऑफिसर और स्टेट गव्हर्नमेंट कोण असतो? प्लॅनिंग ऑथॉरिटी असते. ओके. हे जर का नसेल तर सेड ऑफिसर किंवा स्टेट गव्हर्नमेंट कोण असेल? प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल. आणि हे जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल तर प्लॅनिंग कमिटीचं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड करेल. कोण करेल? स्ट्रक्चर स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड करेल कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही. कारण हे 3 मेंबर तर बिलकुलच नाहीये त्यामध्ये. बरोबर ना. आता होतंय काय? प्लॅनिंग कमिटी जे काही ऑब्जेक्शन सजेशन आलेत ते ऐकतील आणि त्याच्यावर रिव्ह्यू तयार करतील. ओके, त्याच्यावर काय? रिव्ह्यू तयार करेल. हे 2 महिन्याच्या आतमध्ये 2 मंथ्स मध्ये रिपोर्ट तयार करून प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे पाठवणार. क्लियर? प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे पाठवणार. प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करेल? जो काही ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे या रिव्ह्यू नुसार त्याला पुन्हा मॉडिफाईड करेल आणि तिथून परत 2 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा 2 महिन्याच्या आतमध्ये त्याला पुन्हा पब्लिश करेल. पब्लिश कशासाठी करेल? लोकांना माहिती पडायला पाहिजे की त्यांनी जे सजेशन ऑब्जेक्शन दिले होते त्यावरनं प्लॅनिंग ऑथॉरिटीने जे घेतले, त्यावर जे प्लॅनिंग कमिटीने डिसिजन घेतले त्यामध्ये किती मॉडिफिकेशन झाले हे पब्लिश केलं जातं. पब्लिश कसं करेल? कमीत कमी 2 न्यूजपेपरमध्ये आणि ऑफिशियल गॅझेटमध्ये तशा पद्धतीचं पब्लिकेशन केलं जाईल. हे पब्लिकेशन करताना जो काही नेसेसरी डाटा असेल, म्हणजेच मॅप, प्लॅन, जो काही रिपोर्ट्स असतील, मॉडिफिकेशन रिपोर्ट्स असतील, हे सर्व त्यासोबत जोडणं कंपल्सरी असतं. आता सांगा समजलं का? कम ऑन. क्लियर? ओके, चलो गुड. पुढे बघूया. सेक्शन नंबर 29 डिलीटेड आहे. हा सेक्शन एक्झिस्ट मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे याला डिलीटेड म्हणून शो केलाय. हा सोडून देतोय. सेक्शन नंबर 30 वर जाऊ. याच्यासाठी 2024 मध्ये एक नवीन अमेंडमेंट आलं होतं. आणि त्याच्या अपडेटेड नुसार आपण याला स्टडी करणार आहोत. बघा, आता एकदाच जर का ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी पब्लिश केला, कुठे केला? 28 मध्ये. बरोबर आहे.
ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन लोकांच्या माहितीसाठी पब्लिश केला आणि तो फायनलाइज झाला, तिथनं पब्लिश केला तेव्हापासनं 12 महिन्याच्या आतमध्ये, आधी इथे 6 महिने पिरियड होता, आधी हा 6 मंथ होता, आता त्याला काढून त्यांनी 12 महिने केला. ओके, सो 12 महिन्याच्या आतमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीने जो काही रिवाइज म्हणतो मी, रिवाइज, कारण त्याला दुसऱ्यांदा पब्लिश केलं होतं म्हणून मी म्हणतो इथे रिवाइज्ड. रिवाइज ऍक्ट मध्ये हा वर्ड नाही आहे कुठे, फक्त मी तुम्हाला लक्षात यावं त्यासाठी सांगतोय. रिवाइज ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, जो काही रिवाइज ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो 12 महिन्याच्या आतमध्ये स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवायला पाहिजे. कशासाठी? सँक्शनिंग साठी. ओके, आता सँक्शनिंग किंवा अप्रुव्हल साठी 12 महिन्याच्या आत पाठवणं गरजेचं आहे. पण या केसमध्ये हे पाठवताना यासोबत काय काय असायला पाहिजे, तर ड्राफ्ट प्लॅन असायला पाहिजे. ड्राफ्ट प्लॅन सोबत जी काही मॉडिफिकेशन केलं असेल, जे काही चेंजेस केले असेल ॲज पर द सेक्शन 24(8) नुसार ते असणं गरजेचं आहे. आणि बाकीचे जे काही रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स असतील ॲज पर द सेक्शन 26 किंवा बाकी, हे सर्व यासोबत असणं गरजेचं आहे आणि हे 12 महिन्यात देणं गरजेचं आहे. कुणाकडे? स्टेट गव्हर्नमेंटकडे. कशासाठी? अप्रुव्हलसाठी. बरोबर. पण जर का त्याला 12 महिन्यात त्यांना फायनलाइज करता आला नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाले, तर प्लॅनिंग ऑथॉरिटी एका गुड रिझनसाठी, व्हॅलिड रिझनसाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीचं एक्सटेन्शन मागू शकतं. ओके, मग एक्सटेन्शन मागताना extension granted by the state government if the planning authority cannot submit the plan within a 12 month, it can apply to the state government for extension. However, the state government can only extend the prior period within a strict limits. आता लिमिट्स काय? पुन्हा तेच आहे बघा, 12 मंथ मध्ये सबमिट करायचा होता. ओके, पण नाही झाला, मग एक्सटेन्शन मागितलं. सो एक्सटेंडेड पिरियड जर का गव्हर्नमेंटने मान्य केला तर त्याला 24 महिने, 12 महिने किंवा 6 महिने अशा पद्धतीने एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. 24 महिने पुन्हा 1 CR प्लस पॉप्युलेशन साठी, ज्या म्युनिसिपल एरियामध्ये 1 CR प्लस पॉप्युलेशन आहे तिथे. 12 महिने 10 लाख टू 1 CR पॉप्युलेशन साठी आणि 6 मंथ अदर केसेस साठी. लक्षात घ्या, 6 मंथ कोणासाठी? अदर केसेस साठी. अशा पद्धतीने त्याला एक्सटेन्शन दिलं जातं. आता हे एक्सटेन्शन हा ओरिजिनल पिरियड सोबत तुम्ही ऍड करू शकता. जर का झालं नाही तर अशा पद्धतीने एक्सटेन्शन दिलं जातं. यासोबतच ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी काही आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीने, म्हणजे रिलेटेड डॉक्युमेंट, रिपोर्ट्स, हे स्टेट गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये लँड यूज मॅप, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स म्हणजे जे काही UDCPR चे नॉर्म्स असतील ते यासोबत देणं गरजेचे आहे. सोबतच या टोटल पब्लिक प्रोजेक्टसाठी म्हणजे ड्राफ्ट डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट प्लॅनसाठी कॉस्ट एस्टिमेशन किती आहे किंवा किती कॉस्ट एस्टिमेट केली आहे हे सुद्धा त्यांना देणं गरजेचं असतं. क्लिअर? सेक्शन नंबर 30 क्लिअर आहे का? प्लीज एकदा सांगा. प्लीज सांगा फास्ट. सेक्शन नंबर 30 क्लिअर आहे का? आता बघा सर, थर्ड पॉइंट नोट्स मध्ये इन्क्लूड नाही. बरोबर आहे, जे पॉइंट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तेवढेच इन्क्लुडेड आहे.
सगळेच पॉइंट तुम्हाला नोट्समध्ये सापडतील असं नाही. जे महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, तेवढंच तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. जे पॉइंट नोट्समध्ये टाकले नाही किंवा स्किप केलेले आहे समजून जायचं की ते इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. क्लिअर? आपल्याला शॉर्टमध्ये स्वीट कंप्लीट करायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. सेक्शन नंबर 31 मध्ये सुद्धा तशा पद्धतीचं अमेंडमेंटमध्ये 2024चं जे अमेंडमेंट आलं यासाठी सुद्धा काही कंडिशन लागू करण्यात आल्या होत्या. म्हणजे हा एक पिरियड गव्हर्नमेंटला सुद्धा दिला होता एक्सटेन्शनसाठी. गव्हर्नमेंटला सुद्धा तो प्लान, आता ऑब्व्हियसली हा प्लान काय केलाय, प्लॅनिंग ऑथॉरिटीने स्टेट गव्हर्नमेंटकडे सबमिट केलाय अप्रुव्हलसाठी. मग प्लॅनिंग ऑथॉरिटीने सुद्धा 12 महिन्यात त्याला अप्रुव्हल देणं गरजेचं होतं, किंवा त्या केसमध्ये स्वतः स्टेट गव्हर्नमेंट एक्सटेन्शन घेऊ शकत होतं या केसमध्ये. तर हा जो टाइम पिरियड आहे सेक्शन नंबर 31 मधनं काढून टाकण्यात आला आणि त्यांनी सांगितलंय की ऍज पर द नोटिफिकेशन जो टाइम लागेल तो ते लोक सांगतील. कोण? गव्हर्नमेंट. क्लिअर? सँक्शन टू द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, जे की नवीन अमेंडमेंट होतं. टाइम फ्रेम फॉर अप्रुव्हल 12 months. The state government must approve or take the action on a draft. म्हणजेच काय, स्टेट गव्हर्नमेंटने बघा एकतर 12 month मध्ये अप्रुव्हल द्यायला, म्हणजे ऍक्शन घ्यायला पाहिजे काहीतरी. आता ऍक्शन काय घेऊ शकते? एकतर ते काय करणार, त्याला ऍज इट इज मॉडिफाईड करणार, सॉरी ऍज इट इज अप्रुव्हल देणार, किंवा काहीतरी मॉडिफिकेशन सांगून अप्रुव्हल देणार, किंवा डायरेक्ट रिजेक्ट करणार, फ्रेश करायला लावणार. दीज आर द ऍक्शन्स. तर काहीतरी ऍक्शन्स घ्यायला पाहिजे 12 month मध्ये. ओके, यासोबतच फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट द प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर द डेझिग्नेटेड ऑफिसर इट कॅन सँक्शन द प्लॅन ऍज इट इज. बघा ऍक्शन्स काय असू शकतात, एकतर ऍज इट इज सँक्शन करेल, अदरवाईज मॉडिफाईड करेल त्या प्लॅनला, किंवा रिटर्न करेल प्लॅन रिजेक्ट करून प्लॅन फॉर द मॉडिफिकेशन, जे काही मॉडिफिकेशन सांगितले त्यासाठी रिटर्न करू शकतो, किंवा डायरेक्ट प्लॅन रिजेक्ट करून त्यांना फ्रेश प्लॅन बनवण्यासाठी सुद्धा सांगू शकतो. यामध्ये इथे एक टाइम पिरियड होतो मित्रांनो बघा, जो की आता नवीन अमेंडमेंट नुसार काढून टाकण्यात आला. इफ needed, the state government can extend the 12-month period through a notification in an official gazette. म्हणजेच काय, जर का त्यांना पाहिजे त्यापेक्षा जर वाटत असेल तर ते नोटिफिकेशन नुसार ते किती एक्सटेंडेड पिरियड लागेल हे सांगू शकते. क्लिअर? यासोबत द टोटल एक्सटेन्शन पिरियड इज नॉट स्पेसिफाईड इन दिस सेक्शन बट सब्जेक्टेड टू द फर्दर नोटिफिकेशन. बघा हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे. 12 महिने जे होते ते त्याच्यासाठी ओरिजिनल पिरियड दिलाय, पण जो काही एक्सटेंडेड पिरियड आहे तो त्या आपल्या अमेंडमेंट मध्ये सांगितलंय की नोटिफिकेशन थ्रू तशा पद्धतीने तुम्हाला एक्सटेंडेड पिरियड कळवल्या जाईल किंवा सांगितल्या जाईल. क्लिअर? आता स्टेट गव्हर्नमेंट या पर्टिक्युलर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनला अप्रुव्हल देताना जर का काही मेजर मॉडिफिकेशन्स असतील किंवा गरज असेल, मेजर मॉडिफिकेशन रिक्वायर्ड द पब्लिक कन्सल्टेशन, ज्याला आपण सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणू शकतो किंवा सबस्टेन्शियल नेचर, जो की आपण 22A मध्ये स्टडी केलं होतं, त्याच्यानुसार जर का तशा पद्धतीचे चेंजेस येत असेल आणि गव्हर्नमेंट स्वतः सॅटिस्फाईड नसेल त्या केसमध्ये, तर स्वतः स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, तशा पद्धतीच्या मोठ्या चेंजेससाठी गव्हर्नमेंट पब्लिश करेल एक नोटीस, जे की ऑफिशियल गॅझेट मध्ये असणार, कमीत कमी 2 न्यूजपेपर मध्ये असेल, आणि जी काही नोटीस पब्लिश करेल मॉडिफिकेशनच्या संदर्भात त्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवेल 1 month मध्ये. ओके, ज्याचा टाइम पिरियड 1 महिन्यापेक्षा कमी नसायला पाहिजे, म्हणजे मिनिमम 1 महिना तरी त्याला दिला जाईल. क्लिअर? सो 1 month मध्ये अशा पद्धतीचे सजेशन ऑब्जेक्शन मागेल. यामागे एक रिझन आहे की जो काही ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल करेल
त्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. उद्या चालून लोकांनी त्यावर ऑब्जेक्शन नको घ्यायला, उद्या चालून लोकांनी त्याच्या विरोधात काहीतरी काम नको करायला. त्याच्यामुळे काय, स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीच्या मेजर मॉडिफिकेशनच्या बदल्यात एक पुन्हा स्वतःकडनं एक ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशन पब्लिश करतो, ज्यामध्ये त्यावर जर का कोणाच्या काही हरकती असेल, ऑब्जेक्शन्स असेल, तर ते सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटकडे देऊ शकतात. क्लिअर. मग काय होतं की सगळ्यात महत्वाचं, जर का या दिलेल्या टाइम पिरियड मध्ये, म्हणजे जो की आपण एक्सटेन्शन लाईन टाइम लिमिट बघितलं, 12 महिन्यात दिलं नाही, काहीतरी एक नोटिफिकेशन दिलं होतं, या पर्टिक्युलर नोटिफिकेशन मध्ये सुद्धा जर का गव्हर्नमेंटने मी दिलेल्या किंवा मी म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटीने किंवा सेड ऑफिसरने सबमिट केलेल्या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनवर कोणतीच ऍक्शन घेतली नसेल, तर मग त्या केसमध्ये तो प्लॅन ऑटोमॅटिक, ज्याला आपण डीम्ड म्हणतो, डीम्ड सँक्शन झाला आहे असं आपण समजतो. क्लिअर. की हा प्लॅन डीम्ड सँक्शन झालेला आहे असं समजू शकता. पण हे समजण्यासाठीची कंडिशन काय आहे, डीम्ड सँक्शन तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यामध्ये नॉट मेजर चेंजेस नसतील तर, मॉडिफिकेशन नसतील तर. जर का तशा पद्धतीचे मॉडिफिकेशन नसेल तरच तशा पद्धतीने डीम सँक्शन होऊ शकतो, अदरवाइज तो डीम सँक्शन होणार नाही. ओके. यामध्ये बघा, जे मेजर मॉडिफिकेशन आहे, जे लोक एका महिन्यात त्यावर स्वतःच्या हरकती नोंदवणार, स्वतःचे ऑब्जेक्शन देणार, ते ऐकण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट, ही प्रोसेस कोणाची आहे, स्टेट गव्हर्नमेंटची. मग स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, एक ऑफिसर ज्याची रँक ए ग्रुप पेक्षा कमी नसेल, ओके, एक ग्रुप ए चा ऑफिसर तिथे अपॉइंट करेल. त्याला, त्या ऑफिसरला जे काही ऑब्जेक्शन सजेशन येतील ते ऐकायला लावेल, आणि ते ऐकून, म्हणजे ते अपॉइंट केलं तेव्हापासून 1 वर्षाच्या आत त्याने त्या सजेशन किंवा ऑब्जेक्शनवर तशा पद्धतीचा रिपोर्ट देणं कंपल्सरी आहे. जो काही रिपोर्ट तो ग्रुप ए ऑफिसर देणार, त्यासाठी बघा, त्यासाठी स्वतः स्टेट गव्हर्नमेंट डीटीपी सोबत कन्सल्ट करतो, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर सोबत कन्सल्ट करतो, आणि त्यावर स्वतःचं काय असेल ते मॉडिफिकेशन रिव्ह्यू घेतो. या मॉडिफिकेशन साठी जी काही नो टाइम लिमिट फॉर सँक्शनिंग द मॉडिफिकेशन, द टाइम लिमिट मेन्शन अर्लियर डू नॉट अप्लाय फॉर द अप्रुव्हल ऑफ मॉडिफिकेशन. However, the final decision on modification must be within 1 year. बघा, या केसमध्ये जे काही मॉडिफिकेशन होत असतील, इथे जे काही मेजर मॉडिफिकेशन असतील, त्या मॉडिफिकेशनवर फक्त मॉडिफिकेशन बोलतोय. बघा, एक तर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे, प्लस त्याच्यासोबत काही मॉडिफिकेशन आहे, बरोबर. या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनवर आणि या मॉडिफिकेशनच्या अप्रूव्हलसाठी, हे दोन्ही सेपरेटली अप्रूव्हल देऊ शकतो. या अप्रूव्हलसाठी कुठेही नो टाइम लिमिट, कोणत्याही पद्धतीचा टाइम लिमिट नाही. पण ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे ओरिजिनल, त्याच्यासाठी त्याला 12 मंथ मध्ये, कोणाला, गव्हर्नमेंटला 12 मंथ मध्ये तशा पद्धतीने अप्रूव्हल द्यावं लागेल किंवा काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल. ओके. नाउ, however, the final decision on modification must be within 1 year from the date of officer's report is received. Notification and implementation of the final plan. एकदा जर का हा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन अप्रूव्ह केला, एकदा जर का हा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन अप्रूव्ह केला, त्यानंतर जो काही फायनल डेव्हलपमेंट प्लॅन बनणार, तो त्या पर्टिक्युलर ज्युरिडिक्शन मध्ये किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी लागू होऊन जाईल. पण हा ज्या दिवशी पब्लिश केला तिथून याला फोर्स मध्ये यायला कमीत कमी 30 दिवसाचा पुन्हा एक टाइम पिरियड ठेवला जातो. म्हणजेच काय, फायनल डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश केल्यानंतर 30 दिवसानंतरच तो
फोर्समध्ये येऊन इफेक्टिव्हली फायनल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून घोषित केला जाऊ शकतो. या संपूर्ण केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट जे काही काम करत असेल तर ते स्वतः स्टेट गव्हर्नमेंट स्वतःचे जे पॉवर्स आहे ते डेलिगेट करू शकतात. म्हणजेच काय, स्वतःचा जो अधिकार आहे तो कदाचित डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग व्हाया नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट तो स्वतःचे पॉवर स्टेट गव्हर्नमेंट स्वतःचे पॉवर DTP ला देऊ शकतो किंवा डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर आहे त्याला देऊ शकतो. हा झालाय सेक्शन नंबर 31. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आता तर फायनल डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश झाला. फायनल डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश झाला, तिथून 30 दिवसानंतर तो फोर्स मध्ये सुद्धा आला. ओके, त्याला इम्प्लिमेंट करण्यात आला, तो लागू झाला. जो प्लॅन लागू झाला, जो काही प्लॅन लागू झाला तो सर्वांना बाइंडिंग असेल, तो लिगली बाइंडिंग असेल, प्लॅनिंग ऑथॉरिटीला बाइंडिंग असेल, तिथे राहणाऱ्या ज्युरिडिक्शन मध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना, तिथे टाकलेल्या सगळ्या रिझर्वेशनसाठी आणि सगळ्यांना मान्य असेल. जे काही चेंजेस, मॉडिफिकेशन, ऑब्जेक्शन नंतरचे मॉडिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंटने स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी केलेले मॉडिफिकेशन्स, हे सर्व करून जो फायनल डेव्हलपमेंट प्लॅन तयार होईल आणि त्यानंतरही 30 दिवसाचा कालावधी ठेवला जाणार आणि त्यानंतर जो प्लॅन बनेल, जो फोर्समध्ये येणार, तो सगळ्यांसाठी लागू होणार. आता यामध्ये जिथे जिथे रिझर्वेशन सोडलं असेल, म्हणजे कुठेतरी हॉस्पिटलसाठी जागा ॲक्वायर केली असेल, रिक्रिएशनल एरियासाठी जागा केली असेल, कुठेतरी पार्कसाठी जागा किंवा बाकी सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी जागा काय रिझर्व केली असेल, तशा केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी दिलेल्या रिझर्वेशनवर ॲक्विजिशन करू शकतं. इफ द प्लॅन इन्क्लुड्स प्रायव्हेट लँड फॉर अ पब्लिक पर्पजेस, म्हणजेच काय, प्रायव्हेट लँड म्हणजे एखाद्या ओनरची जमीन असेल आणि ती जर का पब्लिक पर्पजेससाठी रिझर्व करण्यात आली डेव्हलपमेंट प्लॅननुसार, तर ती ॲक्वायर करण्याचा अधिकार प्लॅनिंग ऑथॉरिटीला असतो. मग प्लॅनिंग ऑथॉरिटी एक कंपल्सरी ॲक्विजिशन प्रोसेस करून किंवा लँड लाराच्या अंतर्गत तशा पद्धतीने जमीन ॲक्वायर करू शकते आणि त्या मोबदल्यात त्यांना जे काही कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे, जे की आपण पुढे UDCPR मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, खरं तर प्लॅनिंग ऑथॉरिटी कोणत्या पद्धतीचं कॉम्पेन्सेशन देऊ शकते ते आपण पुढे बघूया. तर जे काही कॉम्पेन्सेशन आहे ते दिलं जाईल. हे ॲक्विजिशन प्लॅन पब्लिश झाला आहे, तो इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट झाला आहे, तिथून 10 वर्षापर्यंत 10 वर्षाच्या आत तशा पद्धतीचं ॲक्विजिशन करणं कंपल्सरी आहे. ओके, हे 10 वर्षाच्या आत होणं कंपल्सरी आहे. जर का हे 10 वर्षात ॲक्विजिशन करण्यात आलं जर नसेल, म्हणजे मानून चला 1 जानेवारी 2001 ला एखादा DP, एखादा डेव्हलपमेंट प्लॅन फोर्समध्ये आला आणि तिथून 1 जानेवारी 2010 पर्यंत त्या DP मध्ये जे काही रिझर्वेशन, प्रायव्हेट लँडचं जे काही रिझर्वेशन पुटअप केलं होतं ते जर काय ॲक्वायर केलं नाही, तर मग त्या केसमध्ये त्या जमिनीवर ओनरचा हक्क पुन्हा ॲज इट इज होत असतो. जो काही ओनर आहे तो स्वतःचा हक्क पुन्हा तिथे दाखवू शकतो किंवा तो स्वतःची मालमत्ता परत घेऊ शकतो. त्यासाठी त्याला मिळालेलं कॉम्पेन्सेशन परत त्याने दिलं पाहिजे असं कुठेही नाही. ओके, 10 वर्षच्या आतमध्ये ती जमीन ॲक्वायर करणं कंपल्सरी आहे. जर का ती 10 वर्षात ॲक्वायर होत नसेल, तर मग त्या जमिनीवर जो काही प्रायव्हेट लँडचा जो कोणी मालक असेल, ओनर असेल, जो काही भूगवटदार आहे, भूधारक आहे, तो स्वतःचा हक्क तिथे दाखवू शकतो. आणि 10 वर्षात जर का अशा पद्धतीने जर का त्यांनी ॲक्विजिशन केलं नाही, तर मग त्या केसमध्ये ती जमीन त्या मालकाकडे जाईल आणि जो काही अधिकार, ॲक्विजिशन, रिझर्वेशन त्यावर पुट केलं होतं ते लॅप्स होऊन जाईल. हा आहे मित्रांनो आपला सेक्शन नंबर 31. पुन्हा इन शॉर्ट मी काय सांगतोय लक्षात घ्या. द अप्रुव्हल पिरियड हॅज बीन एक्सटेंडेड 12 months. बघा, अप्रुव्हल पिरियड एकतर स्टेट गव्हर्नमेंटने 12 महिन्याच्या आत
काय करायला पाहिजे, तशा पद्धतीचं अप्रुव्हल द्यायला पाहिजे. जर का 12 महिन्याच्या आत देत नसेल तर ते तशा पद्धतीचं नोटिफिकेशन देऊन नोटिफिकेशन नुसार त्यांचा टाइम लिमिट वाढवू शकतात. क्लियर? ओके. पब्लिक कन्सल्टेशन इज मॅन्डेटरी फॉर मेजर मॉडिफिकेशन. जर का मेजर मॉडिफिकेशन असेल 22A नुसार जर का काही मेजर मॉडिफिकेशन येत असेल तर त्यानुसार पब्लिक कन्सल्टेशन मॅन्डेटरी असते, ज्यासाठी स्वतः स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीचं नोटीस पब्लिश करेल ऑफिशियल गॅझेटमध्ये, 2 न्यूजपेपरमध्ये आणि 1 महिन्याच्या आत त्यावर लोकांच्या हरकती मागवेल. आलेल्या हरकती स्वतः ग्रुप ए पेक्षा कमी नसेल असा ऑफिसर अपॉइंट करून त्याच्यावर त्या हरकती घेतल्या जाईल. त्याने त्या हरकतीचा रिव्ह्यू किंवा रिपोर्ट 1 वर्षाच्या आतमध्ये पुन्हा स्टेट गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट स्वतः DTP सोबत कन्सल्ट करून तशा पद्धतीने मॉडिफिकेशन करेल आणि जो काही मॉडिफिकेशन प्लान आहे तो अप्रूव्ह करून पब्लिश करेल. पब्लिश झाल्यानंतर 30 दिवसाचा पिरियड दिला जातो, जो की फायनल इम्प्लिमेंट होण्यासाठी. एकदा जर का 30 दिवस होऊन गेले किंवा कमीत कमी 30 दिवस जे काही त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलं असेल त्यामध्ये 30 दिवस जर का होऊन गेले असेल तर त्या 30 दिवसानंतर तो प्लान ऑटोमॅटिकली फायनल डेव्हलपमेंट प्लान म्हणून घोषित होतो. क्लियर? आता या पर्टिक्युलर फायनल डेव्हलपमेंट प्लान अप्रुव्हल प्रोसेसमध्ये जर का प्रायव्हेट लँड म्हणजे एखाद्या ओनरची लँड जर का रिझर्वेशन अंतर्गत येत असेल, कुठं पार्क जर का येत असेल, कुठे हॉस्पिटल आहे की जे कोणी असेल, ज्या कोणत्या कंडिशनसाठी ती जमीन म्हणजे प्रायव्हेट लँड जर का ॲक्वायर करायची गरज पडत असेल तर पब्लिक पर्पजेससाठी ती जमीन ती प्लॅनिंग ऑथॉरिटी ॲक्वायर करेल. पण ही प्रोसेस 10 वर्षाच्या आत करणं कंपल्सरी आहे. जर का 10 वर्षात होत नसेल तर ती कंडिशन लॅप्स होऊन जाणार आणि जी जमीन ॲक्वायर करायची होती ती ओरिजिनल ओनरकडे किंवा त्या भोगवटदाराकडे परत जाईल. ओके. या सर्व केसमध्ये स्वतः स्टेट गव्हर्नमेंट स्वतःचे पॉवर्स हे डेलिगेट करू शकतात टाउन प्लॅनिंग डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर सोबत. ओके. थ्रू द ऑफिशियल नोटिफिकेशन. समजलं का? हा होता मित्रांनो सेक्शन नंबर 31. थोडा मोठा होता पण खूप इझी पद्धत मी ट्राय केला. अशा पद्धतीने मी तयार करून तुम्हाला समजेल अशा भाषेत याला तयार केला होता. सर मेजर मॉडिफिकेशन म्हणजे काय? मेजर मॉडिफिकेशन हे जे आपण 22A मध्ये बघितलेत की नाही, सबस्टेन्शियल नेचर ते आहेत. 50% कमी जास्त, ॲम्युनिटी 10 पेक्षा किंवा FSI अल्टर होत असेल किंवा नवीन रोड येत असेल, नवीन रिझर्वेशन पुट होत असतील तर ते. सर की पॉइंट सांगाल का एकदा? हा बघा की पॉइंट्स बघा की पॉइंट्स मध्ये काय काय येतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की एकतर स्टेट गव्हर्नमेंटने 12 महिन्याच्या आतमध्ये तो जो प्लान आला तो अप्रूव्हल करायला पाहिजे. होत नसेल तर ते तशा पद्धतीचं नोटिफिकेशन देऊन एक्सटेंडेड टाइम सांगेल. यामध्येच काय जर का मेजर काही मॉडिफिकेशन असेल तर ते स्टेट गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा स्वतःच एक नोटीस पब्लिश करतं, ज्यामध्ये 1 महिन्याचा टाइम पिरियड दिला जातो त्यावर सजेशन ऑब्जेक्शन घेण्यासाठी. सजेशन ऑब्जेक्शन एकदा घेतले गेले की 1 वर्षाच्या आत जो काही ग्रुप ए पेक्षा कमी नसेल तो ऑफिसर अपॉइंट करून तो 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचे रिव्ह्यूज स्टेट गव्हर्नमेंटला पाठवेल. स्टेट गव्हर्नमेंट त्या रिव्ह्यूनुसार डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर सोबत कन्सल्ट करून तशा पद्धतीने मॉडिफिकेशन करायचे नाही करायचे किंवा जे काही असेल त्यावरनं फायनल डेव्हलपमेंट प्लान तयार करतो आणि तो पब्लिश करतो. पब्लिश झालेला फायनल डेव्हलपमेंट प्लान जो आहे, जर का जो काही फायनल डेव्हलपमेंट प्लान जो पब्लिश झालेला आहे तो 30 दिवसापेक्षा कमी नसेल एवढ्या कालावधीनंतर लागू होऊ शकतो आणि त्याला फायनल डेव्हलपमेंट प्लान असं घोषित केला जाईल.
फायनल डेव्हलपमेंट प्लॅन जो घोषित होतो तो सगळ्यांसाठी मॅन्डेटरी असतो. प्लॅनिंग ऑथॉरिटी, तिथे राहणारे लोक, होणाऱ्या रिझर्वेशनसाठी, सगळ्या गोष्टीसाठी तो बाइंडिंग असेल, लागू असेल. या पर्टिक्युलर पूर्ण प्रोसेस जर का जमीन कोणाची प्रायव्हेट लँड जर का ॲक्वायर करायची वेळ येत असेल तर ती 10 वर्षाच्या आतमध्ये ॲक्वायर करणं कंपल्सरी आहे. नाही तर मग ती जी काही प्रोसेस आहे ती लॅप्स होऊन जाईल आणि जी लँड ॲक्विजिशन मध्ये दाखवली होती किंवा रिझर्वेशन मध्ये दाखवली होती ती सरळ सरळ ओरिजिनल मालकाकडे परत जाऊ शकते. या सर्व प्रोसेसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट स्वतःचे अधिकार हे तिथल्या डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर सोबत डेलिगेट करू शकतो किंवा त्याला तसे पॉवर देऊ शकतो. क्लियर? खूप सिंपल होतं यार हे. चलो नेक्स्ट सेक्शन नंबर 32 काय सांगतो? इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन. इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन यालाच मित्रांनो अंतरिम विकास आराखडा असं सुद्धा म्हणतात. अंतरिम विकास आराखडा असं सुद्धा म्हणतात. ओके, अंतरिम विकास आराखडा असं सुद्धा म्हणतात. क्लियर? आता यामध्ये काय आहे? अंतरिम विकास आराखडा म्हणजे काय? पूर्ण पिक्चर पब्लिश होण्याच्या आधी ट्रेलर मध्ये संपवायचा, याला म्हणतात अंतरिम डेव्हलपमेंट प्लॅन. इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन पूर्ण जो पिक्चर आहे तो पब्लिश होण्याआधी ट्रेलर मध्ये संपून टाकायचा. इन शॉर्ट त्याला म्हणतात इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन. यामध्ये काय असतं बघा, ज्या वेळेला प्लॅनिंग ऑथॉरिटी ड्राफ्ट डेव्हलपमेंट वर काम करते, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन वर काम करतात, सेम टाइम इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन वर सुद्धा काम करते. जेव्हापासनं डिक्लेरेशन झालं असतं बघा, आता इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय ते पुढे बघू. ज्या डेट पासनं ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्याचं डिक्लेरेशन झालं, डिक्लेरेशन झालेलं आहे, त्या डेट पासनं 12 महिन्याच्या आतमध्ये 12 मंथ मध्ये तशा पद्धतीचा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं गरजेचं असते. म्हणजे ही प्रोसेस 12 महिन्याच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. जर का 12 महिन्याच्या आतमध्ये होत नसेल तर यासाठी पुन्हा 12 मंथ एक्सटेंडेड पिरियड हा गव्हर्नमेंट त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला किंवा सेड ऑफिसरला देऊ शकतो. म्हणजे टोटल 2 वर्षात 2 इयर्स किंवा 24 मंथ मध्ये अशा पद्धतीचा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. हा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना जी प्रोसेस आपण ड्राफ्ट डेव्हलपमेंटसाठी अप्लाय केली म्हणजे सेक्शन नंबर 25 to 31 म्हणजे आधीची इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट कडून अप्रूव्हल घ्यावं लागेल. ही सर्व प्रोसेस जी की ड्राफ्ट डेव्हलपमेंट साठी आपण इम्प्लिमेंट करतो ती सेम प्रोसेस आपल्याला इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन साठी अप्लाय करायची असते. आता इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन जो तयार होतो यामध्ये खरं तर काय दाखवलं जातं किंवा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय दाखवलं जातं तर यामध्ये प्रपोजल फक्त मोजक्या गोष्टी दाखवल्या जाते जे की आपण सेक्शन नंबर 22 मध्ये बघितला. ABC ज्या गोष्टी आपण 22 मध्ये बघितल्या. 22 कोणाचा सेक्शन आहे? कंटेंटचा, कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनचा. त्यामध्ये जो ABC दाखवल्या होत्या तेवढ्याच गोष्टी इथे इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये स्टडी केल्या जातात किंवा दाखवतात. बघा, हा A, हा B आणि हा C, बस एवढ्याच गोष्टी आपण इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये शो करू शकतो. म्हणजे काय, पुढे आपला म्हणजे रिझर्वेशन येईल का किंवा कुठे रिझर्वेशन येत असेल किंवा कुठे येणार आहे हे माहिती करण्यासाठी अशा पद्धतीचा अंतरिम विकास आराखडा शो केला जातो लोकांच्या माहितीसाठी, जेणेकरून लोकांना माहिती पडेल की ज्या वेळेला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश होणार आहे त्या वेळेला आपला म्हणजे जर का एखाद्याची प्रायव्हेट लँड आहे तर ती त्यामध्ये रिझर्वेशन मध्ये जाते का किंवा कोणत्या ठिकाणी काय पुटअप केलं,
रिझर्वेशन कुठे पुटअप केले, कुठनं पार्क्स ठेवलंय, कुठे हॉस्पिटलची जागा ठेवली, कुठे रेसिडेन्शियल एरिया येणार, कुठं कमर्शियल येणार, कुठे इंडस्ट्रियल येणार, रोड्स कसे येणार, स्कूल्स कसे येणार, किंवा स्लम इम्प्रूव्हमेंट किंवा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम कुठे येणार, ह्या सर्व गोष्टी त्या इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये दाखवल्या जातात. यापेक्षा दुसरं काही नसते. क्लिअर? इट मे इन्क्लूड्स अदर एलिमेंट द प्लॅनिंग ऑथॉरिटी कन्सिडर देम नेसेसरी, द स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्ट देअर inclusions. Composition of interim development plan. The IDP consists of maps and description. The maps and document must clearly explain the proposed development policy. कुठे कुठे कोणती कोणती जागा प्रपोज केली आहे आणि कशासाठी केली आहे हे सांगेल. आणि याचा मदत काय होईल? दिस हेल्प्स टू स्टेक होल्डर्स. स्टेक होल्डर्स म्हणजे काय? जे काही त्या ज्युरिडिक्शन मध्ये असणारे जे काही लोक आहे किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात किंवा जे लोक आपण बिझनेसमॅन वगैरे बोलू. सो अंडरस्टँड द प्लॅनिंग व्हिजन. या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंटचं प्लॅनिंग व्हिजन काय आहे, कोण्या पद्धतीत होईल हे सांगण्यासाठी इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला जात असतो. ओके. आता बऱ्याचशा लोकांना असा क्वेश्चन होऊ शकतो की सर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तर येणारच आहे, मग पुन्हा हा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन कशाला? ते एक लक्षात घ्या. इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्रिपरेशन केल्यापासून जास्तीत जास्त 24 मंथ मध्ये येऊ शकतो. ओके. तोच याला किती महिने लागू शकते? तर याला लक्षात घ्या, याची जी प्रोसेस आहे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनची ही लॉंग आहे. मग तेवढा वेळ वाट पाहण्यापर्यंत, कारण की तयार करेल आणि मग पब्लिश करेल, एक्सटेंडेड पिरियड आहे, लॉंग टर्म प्रोसिजर आहे. इथपर्यंत थांबण्यापेक्षा लोकांना माहिती पडेल की डेव्हलपमेंट व्हिजन काय आहे, डेव्हलपमेंट पॉलिसी काय आहे, हे माहिती पडण्यासाठी अशा पद्धतीचा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला जात असतो. क्लिअर? वाचून घेऊ एकदा. पर्पज ऑफ इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन. द प्लॅनिंग ऑथॉरिटी मे प्रिपेअर अन इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन. आपण याला आयडीपी पण शॉर्ट मध्ये म्हणतोय मी, पण आयडीपी ही काही शब्द नाही आहे बरं, ऍक्टचा किंवा अमेंडमेंटचा कुठेही नाही, हे शॉर्टकट मध्ये तयार केले आहे लक्षात राहण्यासाठी पटपट. While working on the draft development plan, the state government can also direct the planning authority to prepare the IDP if necessary. IDP helps to regulate the development in the area before the final development is ready. नोटिफिकेशन अँड अवेअरनेस काय आहे? तर तशा पद्धतीचं ऑफिशियल गॅझेट मध्ये सांगितल्या जातात. फक्त यावर हरकती येत नसतात. इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅनवर ज्या हरकती आहे ना त्या खूप शॉर्ट मध्ये असतात आणि प्रॉपरली त्याला लगेच पब्लिश केलं जातं. सो इन द ऑफिशियल गॅझेट अदर प्रिस्क्राईब मॅनर, एक्झाम्पल लोकल न्यूजपेपर किंवा ऑनलाईन पोर्टलवर. द सेम रूल दॅट अप्लाय डेव्हलपमेंट प्लॅन सेक्शन 25 to 31 ऑल्सो अप्लाय टू द IDP विदिन द नेसेसरी मॉडिफिकेशन. आता मॉडिफिकेशन म्हटल्यावर ऑब्व्हियसली काही सजेशन ऑब्जेक्शन असणार आहे, पण त्यासाठी जो टाइम लिमिट आहे तो फार कमी असतो. टाइमलाइन फॉर प्रिपेअरिंग द IDP. प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट प्रिपेअर अँड पब्लिश द IDP विदिन 1 year, म्हणजेच 12 महिने यासाठी दिले जातील. ओके. फ्रॉम द डेट ऑफ ऑफिशियल डिक्लेअर द इंटेन्शन टू प्रिपेअर द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. बरोबर, मी इकडे तेच सांगितलं. ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन डिक्लेरेशन झाला, तिथून 12 महिन्याच्या आत प्रोव्हाइड करा. इफ मोर इज निडेड द स्टेट गव्हर्नमेंट कॅन ग्रँट द एक्सटेन्शन अप टू द 12 ॲडिशनल मंथ. 12 पुन्हा महिने म्हणजे टोटल महिने किती झाले? 24 मंथ. बरोबर आहे, म्हणजे 2 वर्ष. 2 वर्ष. आणि IDP मध्ये एवढ्या गोष्टी कव्हर केल्या जातील. क्लिअर आहे? चला सांगा, सेक्शन नंबर 32 क्लिअर आहे का? इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन क्लिअर आहे का? काही असेल क्वेश्चन तर घ्या पटकन. चला सांगा फास्ट. काही इश्यू असेल तर ते पण सांगा. ओके, चलो फिर नेक्स्ट. सर PA नसेल तर ऑफिसर करेल का? हो, ऑब्विसली PA नसेल तर तो सेड ऑफिसर करेल. इथे सगळं PA सोबत ऑफिसर शब्द येणारच.
क्लियर? चलो फिर आगे बढ़ते. बघा याची पण एक शॉर्टकट केलं होतं. काय आहे की पॉइंट्स? IDP इज अ टेम्पररी प्लान टू गाईड द डेव्हलपमेंट बिफोर द फायनल DP इज रेडी. सिंपल आहे. म्हणजे आपण फायनल डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करण्याआधी एक टेम्पररी प्लान पब्लिश करतो. तो म्हणजे कोण झाला? डेव्हलपमेंट प्लान. इट मस्ट कंप्लीट विदिन अ 1 year और 2 year विथ एन एक्सटेन्शन. 2 year म्हणजेच काय? +1. 1+1. ओके. हे ओरिजिनल आणि हे एक्सटेन्शन. इट फोकसेस ऑन असेन्शियल प्लॅनिंग एलिमेंट्स लाईक लँड यूज अँड पब्लिक रिझर्वेशन. ओके. आणि तशा पद्धतीने पब्लिक नोटिफिकेशन इज मॅन्डेटरी फॉर द ट्रान्सपरन्सी. ऑब्व्हियसली हा आपण प्लॅन तयार करताना किंवा तशा पद्धतीचे रिझर्वेशन ज्या वेळेला प्रोव्हाइड केले जातात किंवा प्रपोज केले जातात हे माहिती होण्यासाठी त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, म्हणून पब्लिक नोटिफिकेशन हे मॅन्डेटरी असतं. ओके. चलो नेक्स्ट. सेक्शन नंबर 33 काय सांगतो? सेक्शन नंबर 33 मित्रांनो कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट आहे. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट किंवा प्लॅन फॉर एरियाज ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट. एरियाज ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह असा एखादा एरिया ज्याला काहीतरी एक स्पेशल अटेन्शन लागतं. असा एरिया ज्याला काहीतरी स्पेशल अटेन्शन लागतं तो एरिया म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह एरिया किंवा त्यालाच म्हणू शकतो दाटीवाटीचा एरिया. बघा. ओके. एखादा एरिया म्हणजेच काय? जिथे तुम्हाला दाटीवाटीचा एरिया आहे, ज्याला खूप गर्दीचा आहे, जिथे प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेस नाही आहे, अशा ठिकाणला एरियाला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? कॉम्प्रेहेन्सिव्ह एरिया. ओके. मग तिथे आपल्याला डेव्हलपमेंट प्रोव्हाइड करायचं आहे, तर त्या एरियासाठी डेव्हलपमेंट प्रोव्हाइड करताना आपण काय करतो? कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन, ज्याला मी CDP बोलणार. बघा खूप जास्त सब्जेक्ट नाव शॉर्टकट येत आहे. पहिल्यांदा आला होता DP. DPचा आला ड्राफ्ट DP. त्यानंतर झाला FDP. त्यानंतर IDP. त्यानंतर हा झाला CDP. ओके. डेव्हलपमेंट प्लॅन, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, फायनल डेव्हलपमेंट प्लॅन, इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन. ओके. हे काय शब्द व्हॅलिड नाहीये बरं, पण हे शॉर्टकट म्हणून मी वापरतोय. हे काय व्हॅलिड वर्ड्स नाहीये किंवा अशा पद्धतीचं ऍक्टमध्ये कुठेही नाही. ठीक आहे. सो लेट्स सी. मग ज्या पर्टिक्युलर एरियासाठी जो की खूप दाटीवाटीचा एरिया आहे, गजबजलेला आहे, जिथे रिडेव्हलपमेंटची गरज आहे, अशा ठिकाणासाठी आपण CDP म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन प्रपोज करतो किंवा प्रिपेअर करतो. आता यामध्ये काय? सेम. Once the draft development plan DP is notified under the section 26, the planning authority can prepare detailed development plan for the specific area need a special attention. ओके. म्हणजेच काय? एकदाच जर का ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्रिपेअर करण्याचं इंटेन्शन प्रिपेअर केलं, त्यासोबतच एखादा पर्टिक्युलर एरियासाठी जो की खूप गजबजलेला आहे, ज्याला स्पेशल अटेन्शनची गरज आहे किंवा ज्या एरियामध्ये रिडेव्हलपमेंटची गरज आहे, अशा एरियासाठी हा CDP प्रिपेअर केला जातो. These areas are called as areas of comprehensive development, which means they require integrated plan development or redevelopment. अशा एरियासाठी आपण डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट प्रोव्हाइड करत असतो. मग हे सगळं प्रोव्हाइड करताना त्यामध्ये काय काय आहे बघा. CDP मध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं, म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये बघितल्या जातात, तर त्यामध्ये अर्बन रिन्युअल अँड लँड यूज प्लॅनिंग केलं जातं, ज्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग, शॉपिंग सेंटर, इंडस्ट्रियल एरिया, सिविक सेंटर अँड एज्युकेशनल और कल्चरल इन्स्टिट्यूशन जे आहे त्याचं रिन्युअल केलं जातं किंवा तशा पद्धतीने त्यासाठी लँड यूज प्लॅनिंग प्रोसेस अप्लाय केली जाते. आता बरेचसे असे एरिया आहे, आपण जसं म्हणतो ना की ही जुनं शहर आहे, नवीन शहर आहे, तर अशा जुन्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या डेव्हलपमेंटची फार गरज पडते किंवा अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट फार जास्त गरज आहे, त्या ठिकाणी ही प्रोसेस अप्लाय केली जाईल. नेक्स्ट, आर्किटेक्चरल और एस्थेटिक कंट्रोल, regulating building design, elevation and frontage to ensure the uniformity and urban aesthetic. जसे काही भरपूर एरिया आहे जिथे या सगळ्या गोष्टींची गरज आहे, आर्किटेक्चरल किंवा
ॲस्थेटिक कंट्रोल, जेणेकरून त्या अर्बन सिटीचा एक ॲस्थेटिक व्ह्यू तयार होईल, त्यासाठी सुद्धा ही कंडिशन आहे. यामधलाच एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजेच स्लम रिडेव्हलपमेंट किंवा रिलोकेशन. जे काही स्लम डेव्हलपमेंट, जे काही स्लम असेल, एरिया असेल, त्याला रिलोकेट करायचं आणि त्या एरियाला प्रॉपर डेव्हलप करायचं, जेणेकरून जो काही स्लम आहे किंवा हॅझर्ड्स ग्रोथ आहे, अनप्लान्ड ग्रोथ होती जिथे, ती प्रॉपरली रेग्युलराइज करता येतील आणि त्याला प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेसमध्ये आणता येईल. त्यानंतर पब्लिक स्पेस अँड अम्युनिटीज, म्हणजे जिथे गार्डन्स आहे, प्लेग्राउंड्स आहे, रिक्रिएशन एरिया आहे अँड ओपन स्पेस फॉर द पब्लिक युजेस, अशा एरियाला सुद्धा अशा पद्धतीचा कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन अप्लाय केला जाऊ शकतो आणि या प्लॅनच्या अंतर्गत हा एरिया डेव्हलप किंवा रिडेव्हलप करून त्याला प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेसमध्ये आणतात. क्लिअर? आता याच्यासाठी सुद्धा ना एक प्रोसिजर आहे. जसं की आपण आधी सांगितलं की जसं की ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करताना जी काही प्रोसेस सेक्शन नंबर 25 to 31 आपण बघितली, ती सेम प्रोसेस या एरियासाठी सुद्धा आपल्याला अप्लाय करायची आहे. म्हणजेच काय, पब्लिश करणं, पब्लिश केल्यानंतर त्याच्यावर हरकती मागवणं, त्यांचं ऑब्जेक्शन सजेशन आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेणं, मॉडिफिकेशन करणं, ते पुन्हा पब्लिश करणं, त्याच्यावर मॉडिफिकेशन करून स्टेट गव्हर्नमेंटकडून सँक्शन करून घेणं आणि मग पुन्हा पब्लिश करणं. ओके, तर अशा पद्धतीच्या सर्व प्रोसेस आपण या कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुद्धा बघतो. त्यामध्येच काय, यामध्ये रिपोर्ट जो काही पब्लिश होतो किंवा जो काही सबमिट केला जातो CDP कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटला, त्यामध्ये जो काही रिपोर्ट आहे त्या एरियाच्या बद्दल किंवा कोणता प्लॅन इम्प्लिमेंट करणार आहे ते सांगितलं जातं आणि त्या कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ची टोटल इस्टिमेट किती असू शकतं हे सुद्धा प्रॉपर एक्झिक्यूट करून अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट प्रपोजल पास केलं जातं किंवा गव्हर्नमेंटला सँक्शनिंगला दिलं जातं. ओके, स्टेट गव्हर्नमेंटचा रोल काय? द स्टेट गव्हर्नमेंट विल रिव्ह्यू द CDP आफ्टर कन्सल्टिंग द DTP. द गव्हर्नमेंट मस्ट अप्रूव्ह और मॉडिफाय विदिन अ 3 month. बघा, विदिन अ 3 month फ्रॉम द रिसिव्हिंग इट. If needed, the approval period can be extended by the state government. Clear? लक्षात आलंय का? सांगा पटकन. सेक्शन नंबर 33. सेक्शन नंबर 33. डेव्हलपमेंट प्लॅन्स मध्ये CDP मधल्या गोष्टी नसतात का? बघा, अक्षय म्हणतो की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन मधल्या नाही, कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन हा एका एरियासाठी आहे बरं. हा काय सगळ्या सिटीसाठी लागू होणार असं नाही, काही एका पर्टिक्युलर एरियासाठी ज्याला स्पेशल अटेन्शनची गरज आहे, ज्या एरियाला स्पेशल अटेन्शनची गरज आहे त्याच एरियासाठी अशा पद्धतीचा डेव्हलपमेंट प्लॅन लागू होतो. समजा हे आता एक शहर आहे, आता तुम्हाला माहिती आहे ना, त्या शहरामध्ये एक जुनी वस्ती असतेच, जुनं वस्ती असते किंवा जुनं शहर म्हणतो, अशा पद्धतीच्या एरियासाठी अशा गोष्टी लागू होतात. क्लिअर? बघा शॉर्टमध्ये येस, एक्झॅक्टली विकास. आता बघा याचे की पॉइंट्स काय होते बघा. हां, CDPR डिटेल प्लॅन फॉर अ स्पेसिफिक एरिया नेडेड स्पेशल, बघा, फॉर अ स्पेसिफिक एरिया, नॉट टू द टाउन, नॉट टू द सिटी, फक्त एका स्पेसिफिक एरियासाठी ज्याला प्रॉपर डेव्हलपमेंट प्रोसिजरची गरज असेल किंवा ज्याला प्रॉपर अटेन्शनची गरज आहे. दे फोकसेस ऑन अर्बन रिन्युअल, slum redevelopment, public spaces and architectural control. They must be approved by the state government within a 3 month or त्याला एक्सटेन्शन पण मिळू शकतं ॲज पर द नोटिफिकेशन. कॉस्ट एस्टिमेशन अँड एक्झिक्युशन टाइमलाईन मस्ट बी सबमिटेड विथ द प्लॅन. ह्या गोष्टी सबमिट करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? चला, सेक्शन नंबर 33 क्लिअर आहे का? असेल तर सांगा, पुढे जाऊया 34 मध्ये. कम ऑन प्लीज.
ओके, चलो आगे बढ़ते हैं. सेक्शन नंबर 34 काय सांगतो? प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन फॉर ऍडिशनल एरिया. बघा, ऍडिशनल एरिया. आता बरेचदा असं होतं की काही नवीन एरिया ऍड होतो ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये, ओरिजिनल ऑथॉरिटी मध्ये. ओके, जसं की महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेला पुण्यामध्ये काही गावं, आजूबाजूचे काहीतरी गावं त्यामध्ये ऍड केले होते. मला वाटते 18 की 38 असे काहीतरी गावं होते जे ऍड केले होते पुण्याच्या एरियामध्ये. ओके, तेव्हा पालकमंत्री आताचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेव्हा तिथले पालकमंत्री होते आणि त्यांनी तशा पद्धतीचे आजूबाजूचे 12 की 18 38 असं काहीतरी जे गावं होते ते पुण्यामध्ये इन्क्लूड केले होते. बरोबर, त्याचा पण एक पॉईंट, सेपरेट पॉईंट 35 मध्ये आपण बघणार आहोत. डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन बाय द स्टेट गव्हर्नमेंट बिफोर, नाही सॉरी, याच केसमध्ये कुठे गेले, हां, जर का एखादा नवीन एरिया ऍड होत असेल किंवा तो काढला जात असेल त्यासाठी पण आपण काही कंडिशन्स बघणार आहोत. बरोबर, तर बघा, हे त्याचं एक एक्झाम्पल झालं होतं पुण्याचं. पुन्हा एकदा सांगतोय, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत तेव्हाचे पण उपमुख्यमंत्रीच होते माननीय अजित पवार, हे पालकमंत्री असताना पुण्याचे त्यांनी काही गावं हे पुण्यामध्ये ऍड केले होते. म्हणजे काय, पुण्यामध्ये म्हणजे एका ऑथॉरिटीमध्ये काहीतरी ऍड केलं. बरोबर आहे की नाही? मग अशा केसेससाठी हा सेक्शन नंबर 34 लागू होऊ शकतो. इफ अ न्यू एरिया ॲज ॲडेड टू द प्लॅनिंग ऑथॉरिटीज ज्युरिडिक्शन, तेव्हा काय होऊ शकतं? बरोबर आहे, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट डिक्लेअर इट्स इंटेन्शन टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन फॉर द न्यूली ॲडेड एरिया. बघा, एकतर जो काही ओरिजिनल एरिया आहे, बघा दोन पद्धतीचे एरिया असू शकतात. एक आहे मित्रांनो ओरिजिनल, प्लस एक आहे ॲडेड. बरोबर आहे. आता जो ओरिजिनल एरिया होता हा दोन केसमध्ये असू शकतो. एकतर याचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा फायनल डेव्हलपमेंट प्लॅन असू शकतो. बरोबर, एकतर याचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन असेल, फायनल डेव्हलपमेंट. आता एकतर हा एक नवीन ऍड झाला आहे. आता हा दोन्ही मिळून एक एरिया होणार आहे. बरोबर आहे, ओरिजिनल आणि न्यूली ऍडेड मिळून एक न्यू एरिया होणार आहे. जी की ऑथॉरिटी होती ओरिजिनल त्यामध्ये हा ऍड झालाय. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट प्लॅन तयार करावा लागेल किंवा तशा पद्धतीचं तुम्हाला डिक्लरेशन द्यावं लागेल की हा एरिया ऍड झालाय, त्याच्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर होणार आहे. त्या पद्धतीचं एक डिक्लरेशन द्यावं लागेल न्यूली ऍडेड एरियासाठी, ज्यामध्ये इट मस्ट फॉलो द प्रोसेस ॲज पर द रेग्युलर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, प्रिपेअर द प्लॅन, पब्लिश नोटीस, इन्व्हाइट ऑब्जेक्शन, सबमिट टू द स्टेट गव्हर्नमेंट. सगळ्यात बघा इम्पॉर्टंट, हे न्यूली ॲडेड साठी ज्या वेळेला तुम्ही तयार कराल, सेम प्रोसिजर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन फॉलो तयार करण्यासाठी जी काही आपण फॉलो केली तीच प्रोसिजर या न्यूली ॲडेड एरियासाठी सुद्धा करावी लागेल. यामध्ये होऊ काय शकतं, यामध्ये काय होऊ शकतं, एक तर जर का याच्यासाठी डिक्लेरेशन करून नवीन एक सेपरेट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू शकतो, सेपरेट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू शकतो. नाही तर मग तो कंबाईन डीपी विथ एक्झिस्टिंग वन, ड्राफ्ट और फायनल, किंवा याला याच्यासोबत कंबाईन करू शकतात किंवा फायनल सोबत कंबाईन करू शकतात. ओके, एक्झाम्पल म्हणून काय बघा, सपोज अ सिटी एक्सपांड बाय मर्जिंग द नियरबाय विलेज, the planning authority must create a new DP for the merged village either separately or by updating the city existing DP. एकतर त्यासाठी काय करा, सेपरेट तयार करा, वेगळा तयार करा याचा वेगळा डीपी, किंवा आहे त्या डीपी मध्ये चेंजेस करून त्याला त्यामध्ये ऍड करा. दोन गोष्टी होऊ शकतात. लक्षात येते? याचं एक्झाम्पल काय राहू शकतं, सिंपल आहे. एकतर आहे त्या केसमध्ये त्याला नवीन तयार करा, अदरवाइज त्याला एक्झिस्टिंग मध्ये ऍड करून घ्या. क्लिअर? बघा यामध्ये पुन्हा इफ डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ द न्यू एरिया अफेक्ट द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. आता काय झालं, ही अमरावती झाली आणि हा नवीन काही एरिया एक ऍड करण्यात आला, हा न्यूली ऍडेड एरिया आहे. याचा फायनल डेव्हलपमेंट प्लॅन रेडी आहे
आणि याच्यासाठी नवीन डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणार आहोत. पण ह्या न्यू डेव्हलपमेंट प्लॅनमुळे जो फायनल डेव्हलपमेंट प्लॅन आहे याला जर का अफेक्ट होत असेल, याला जर का काही अफेक्ट होत असेल, त्या केसमध्ये काय होऊ शकतं? इफ न्यू डीपी फॉर द ॲडिशनल एरिया रिक्वायर चेंजेस ऑलरेडी सँक्शन द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट रिवाइज द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. त्या केसमध्ये या पर्टिक्युलर नवीन डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी जर का हा अफेक्ट होत असेल तर याला रिवाइज करावा लागेल. ओके, कोणाला? याला रिवाइज करावा लागेल, याला नाही. जो आधीच झाला आहे त्यालाच रिवाइज करा. द रिव्हिजन मस्ट फॉलो द सेक्शन नंबर 38, जो की आपण पुढे बघणार आहोत मॉडिफिकेशनचा, विच डील्स विथ द मॉडिफिकेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. क्लिअर? एक्झाम्पल म्हणून, इफ न्यूली ॲडेड एरिया रिक्वायर्स न्यू हायवे, आता याच्यात जर का नवीन हायवे लागणार असेल तर त्या केसमध्ये बट द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन डिड नॉट काउंट फॉर इट, द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मस्ट बी अपडेटेड अकॉर्डिंगली. आता या एरियामध्ये जर का हायवे लागत असेल आणि याच्यात जर का तो नसेल तर मग तुम्हाला फायनल डेव्हलपमेंट प्लॅन त्या पर्टिक्युलर हायवेच्या रूलनुसार तुम्हाला मॉडिफाईड करावं लागेल किंवा रिवाइज करावं लागेल. क्लिअर? आता हे झालं ॲडेडच्या संदर्भात. ओके, हे झालं ॲडिंगच्या संदर्भात. होऊ शकतं त्यामधनं एखादा एरिया रिमूव्ह पण करू शकतो आपण, एखादा रिमूव्ह पण करायची गरज असेल. इफ द एरिया इज रिमूव्ड फ्रॉम द प्लॅनिंग ऑथॉरिटी ज्युरिडिक्शन. आता हा एक एरिया होता किंवा ही एक अमरावती आहे. या अमरावतीमधून काय झालं, हा एक बडनेरा म्हणून एक एरिया आहे, हा एक बडनेरा म्हणून आहे, याला वेगळं केलं किंवा हा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये टाकला. हे गाव जे आहे बडनेरा हे दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये, अकोला डिस्ट्रिक्टमध्ये टाकलं. म्हणजेच काय, तो अमरावती रिजनमधनं त्याला कमी केलं आणि तो दुसऱ्या रिजनमध्ये गेला. मग अशा केसमध्ये त्याच्या संदर्भात जो काही डेव्हलपमेंट प्लॅन होता तो सुद्धा काढून टाकता येतो किंवा तो त्याला निग्लेक्ट करता येतो. तेवढ्या डेव्हलपमेंट प्लॅनला आपल्याला चेंज करता येतो किंवा त्याच्या संदर्भात ओव्हर प्लॅन करून त्याला काढून टाकता येतो. एनी प्रपोजल मेड फॉर दॅट एरिया the DP will automatically be considered withdrawn. The planning authority will no longer have a control over the planning or development in that area. म्हणजेच का, इथल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला इथे डेव्हलपमेंट करून पैसे खर्च करायची गरज आहे का? नाही. स्वतःचा काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का? नाही. तिथल्या डेव्हलपमेंटवर कंट्रोल ठेवायची गरज आहे का? नाही. म्हणून तिथलं पूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेस थांबवल्या जाते किंवा ऑटोमॅटिकली ती विड्रॉ होऊन जाते. ठीक आहे ना? कारण की हे ज्या नवीन ऑथॉरिटीच्या अंतर्गत जाईल ती नवीन ऑथॉरिटी त्याला टेक ओव्हर करेल आणि पुढचं डेव्हलपमेंट करेल. इफ अ पार्ट ऑफ सिटी इज ट्रान्सफर टू अनदर डिस्ट्रिक्ट और अ region, any urban project plan for that area under DP will no longer will be valid. चला, सेक्शन नंबर 34 क्लिअर आहे? सांगा पटकन, सेक्शन नंबर 34 क्लिअर आहेत का? ओके, चलो नेक्स्ट आगे बढ़ते हैं. बघा नेक्स्ट याचे की पॉइंट्स काय होते? व्हेन न्यू एरिया इज ॲडेड अ फ्रेश डीपी मस्ट बी क्रिएटेड सेपरेटली और कंबाइन करा. सेपरेट करा किंवा कंबाइन करा. इफ न्यू एरियाज डीपी रिक्वायर मॉडिफिकेशन, जो की ओरिजिनल फायनल डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याला रिवाइज करा. बरोबर आहे? आणि जर का एखादा एरिया काढून टाकला असेल तर त्यामधलं जे काही डेव्हलपमेंट प्लॅन प्रोसिजर आहे ते ऑटोमॅटिकली विड्रॉ होऊन जाईल, निघून जाईल. क्लिअर? नेक्स्ट 35 काय सांगतो? डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन बाय स्टेट गव्हर्नमेंट बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. हा ऍक्ट येण्याच्या आधी जर का डेव्हलपमेंट प्लॅन आधीच सँक्शन असेल, कसं शक्य आहे रे हे? ते काय म्हणतात, MRTP ऍक्ट येण्याच्या आधी जर का डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन असेल, कसं शक्य आहे? कॅन एनीबडी एक्सप्लेन इट? चला, कोण सांगतो हे शक्य आहे का? म्हणजे MRTP ऍक्ट येण्याच्या आधी जर का, म्हणजे हा ऍक्ट लागू होण्याच्या आधीच जर का तिथे डेव्हलपमेंट प्लॅन जर का लागू करण्यात आला असेल, हे कसं शक्य आहे? प्लीज एक्सप्लेन इट.
कोण सांगणार? सेक्शन असा आहे, डेव्हलपमेंट प्लान सँक्शन बाय स्टेट गव्हर्नमेंट बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. म्हणजेच काय? यस नाही अक्षय, यस बिफोर 96 नाही, 96च्या आधी एक ऍक्ट होऊन गेला होता ज्यामध्ये फर्स्ट टाइम डीपी नाही ऐका माझं प्रॉपर, जे उत्तर त्यांनी 1954 नुसार दिले ते लोक बरोबर आहे. आधी कसाच बनवणार नाही, शक्यच नाही. कोणताही प्लान बनवतानुसार त्याला एक बेस लागेल जो की ऍक्ट मधनं मिळेल. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा ऍक्ट लागू होण्याआधी म्हणजेच 1966 MRTP ऍक्ट लागू होण्याआधी जर का तो सँक्शन असेल तर त्याच्या आधी तुम्हाला माहित आहे 1954 मध्ये आपण ऑलरेडी हे बघितलं होतं की फर्स्ट टाइम डीपी तिथे इंट्रोड्यूस केला होता. आणि त्या ऍक्टच्या अंतर्गत जर का एखाद्या प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये एखादा प्लान स्टेट गव्हर्नमेंटने सँक्शन केला असेल तर इथे पुन्हा नवीन प्लान तयार करायची गरज नाही. त्याच एक्झिस्टिंग प्लानला फायनल डेव्हलपमेंट प्लान म्हणून स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल देईल किंवा घोषित करेल. ओके, याचं एक्झाम्पल काय बघा. एक्झाम्पल सिनारिओ काय होऊ शकतो. सपोज अमरावती सिटी had a development plan approved by the state government in 2010. ओके, 2010 मध्ये म्हणजेच काय ॲज पर ऍक्ट मी इथे लिहितो ॲज पर 1954 नुसार. ओके, असं मानून चला. आणि 2015ला न्यू टाउन प्लॅनिंग ऍक्ट म्हणजे 66 आला. 66 इथे लागू झाला. मग काय होणार? हा तर ऑलरेडी सँक्शन होता ना. मग या केसमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ रिक्वायरिंग अमरावती सिटी टू रिडू द एंटायर प्रोसेस, द लॉ कन्सिडर द 2010 डेव्हलपमेंट प्लान ॲज अन ऑफिशियली सँक्शन FDP अंडर द न्यू ऍक्ट. बघा हे इयर जे आहे ना हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून टाकले. डोंट बी टेक इट ॲज अ ऍक्च्युअल इयर. ओके, हे फक्त एक्झाम्पल म्हणून टाकले तुम्हाला समजण्यासाठी. जर का एखादा डेव्हलपमेंट प्लान आधीचा ऍक्ट म्हणजेच 1954 नुसार जर का तो सँक्शन असेल किंवा त्याला जर का तशा पद्धतीने फायनल डेव्हलपमेंट प्लान म्हणून घोषित केलं असेल स्टेट गव्हर्नमेंटने, आणि तो जर का इथे नवीन टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो की 1966चा आला तो जर का इथे लागू होत असेल, त्या केसमध्ये नवीन प्लान तयार करायची गरज नाही. त्या केसमध्ये तुमचा जो जुनाच प्लान आहे तोच फायनल समजला जाईल. पण यामध्ये आपण एक सेक्शन नंबर 40 मध्ये पण बघणार आहोत पुढे चालून की याला जेव्हा रिवाइज केलं जातं तो किती वेळानंतर रिवाइज केला जातो. म्हणजे मग रिवाइज करायची जर का वेळ येत असेल, ओके बघा, डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर प्रायर टू दिस ऍक्ट. ओके, जर का या केसमध्ये जसं आता बोललो आपण, प्लॅनिंग ऑथॉरिटी हॅड ऑलरेडी प्रिपेअर्ड अ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट, द ड्राफ्ट प्लान विल बी रिकॉग्नाइज्ड अंडर द न्यू ऍक्ट. पण जर का याला the same submission will approve the procedure as mentioned earlier in the chapter will apply to this draft plan mutatis म्हणजेच काय, which means with necessary changes in detail but keeping the main intent the same. मुटाटीज आणि मुंडाटीजचं म्हणणं काय असतं किंवा त्यानुसार अर्थ काय होत असतो की जर का तो प्लान जरी का आधीच्या सेक्शन ऍक्ट नुसार सँक्शन केला गेला असेल तरीही त्यामध्ये जर का चेंजेस करायची असेल तर त्याचं जे ओरिजिनल जो काही प्लान आहे तो तसाच राहील. पण जे काही थोडेफार चेंजेस होतील ते नवीन ऍक्ट नुसार होणार, जुन्या ऍक्ट नुसार होणार नाही. जे चेंजेस करायची गरज पडत असेल, मॉडिफिकेशन करायची गरज पडत असेल तर ते नवीन ऍक्ट नुसार होणार, जुन्या ऍक्ट नुसार होणार नाही. क्लिअर? एक्झाम्पल म्हणून इयर मी आता सांगतोय, इयर लक्षात घेऊ नका, फक्त मी एक्झाम्पल म्हणून टाकलेले आहेत. इन 2019 अ प्लॅनिंग ऑथॉरिटी स्टार्टेड वर्किंग ऑन ड्राफ्ट डीपी फॉर दिस सिटी. 22 मध्ये न्यू टाउन प्लॅनिंग ऍक्ट आलाय, कम्स इन टू द इफेक्ट. इन्स्टेड ऑफ डिस्कार्डिंग द 19 ड्राफ्ट डेव्हलपमेंट इट विल स्टील बी ट्रीटेड ॲज अ ड्राफ्ट अंडर द 2022 ऍक्ट विल फॉलो द रिक्वायर्ड सबमिशन अँड अप्रुव्हल प्रोसेस. म्हणजेच बघा, फायनल डेव्हलपमेंट प्लान जर असेल
बघा आधीच्या सेक्शन मध्ये काय सांगितलं 35 मध्ये, फायनल डेव्हलपमेंट प्लॅन जर का असेल, फायनल डेव्हलपमेंट प्लॅन जर का असेल तर तो न्यू ऍक्ट नुसार फायनलच डेव्हलपमेंट प्लॅन मानला जाईल. बरोबर. पण 36 मध्ये काय सांगितलंय, जर का तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असेल आणि त्याला फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर करायचं असेल, हा ड्राफ्ट जर का ओल्ड ऍक्ट नुसार असेल आणि नवीन ऍक्ट आला आणि त्याला फायनल करायची जर गरज पडत असेल तर हा ड्राफ्ट चेंज करायची गरज नाहीये. पण फायनल करताना जी प्रोसिजर आहे म्हणजे अप्रुव्हल, सँक्शनिंग, ऑब्जेक्शन, हे सर्व तुम्हाला न्यू ऍक्ट नुसार घ्यावं लागेल किंवा नवीन प्रोसेस नुसार तुम्हाला घ्यावं लागेल. 35 हा फायनल डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात आहे ओल्ड कंडिशन नुसार, आणि हा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनच्या नुसार आहे ओल्ड कंडिशन नुसार. क्लिअर? चला सांगा 35 क्लिअर आहे? 35 36 दोन्ही पण? रिपीट करा. ओके. बघा, इफ प्लॅनिंग ऑथॉरिटी हॅड प्रिपेअर्ड अ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. बघा पुन्हा हवं तर मी पुन्हा करतो. एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे जिने ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला ॲज पर द ओल्ड रूल किंवा ओल्ड रूल ऑर ऍक्ट. याला ड्राफ्टच राहू द्यायचं आहे का? ड्राफ्ट आहे तर ड्राफ्टच राहू द्यायचं आहे का? नाही. त्याला तुम्हाला काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये. बरोबर. त्याला कुठे कन्वर्ट करावं लागेल? फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये. आता फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये करताना हा ओल्ड नुसार ड्राफ्ट केला, पण इथे काय झालं? न्यू ऍक्ट आला. आता याला जेव्हा फायनल केला जाईल त्यावेळेला हा फायनल करण्याची जी काही प्रोसिजर आहे म्हणजे अप्रुव्हल घेणं, सँक्शनिंग साठी पाठवणं, ऑब्जेक्शन सजेशन घेणं, हे सर्व कोणानुसार होणार? न्यू ऍक्ट नुसार. कोणानुसार होणार? न्यू ऍक्ट नुसार. पण याचा जो ओरिजिनल इंटेन्शन आहे ड्राफ्टचं, हे चेंज होणार का? नाही, हे चेंज होणार नाही. फक्त काय प्रोसिजर जी आहे ती नवीन नुसार घ्यावी लागेल, टाइम पिरियड नवीन नुसार राहणार, पण इंटेन्शन चेंज होणार नाही. चला क्लिअर? 36 क्लिअर आहे का? पटकन सांगा. So let's see, next is the modification of final development plan. चला, फायनल डेव्हलपमेंट प्लॅन फोर्स मध्ये आलाय. ओके, हा फोर्स मध्ये आलाय, लक्षात घ्या. हा फोर्स मध्ये आल्यानंतर जर का या फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर काय केस आहे? जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीला वाटत असेल इफ द मॉडिफिकेशन इज नीडेड, तर तशा पद्धतीचं प्रपोजल मॉडिफिकेशन करण्यासाठीचं जे काही प्रपोजल आहे ते प्लॅनिंग ऑथॉरिटी चालू करेल. प्लॅनिंग ऑथॉरिटी तशा पद्धतीने प्रपोजल जे काही आहे चेंजेस करण्यासाठी ते चालू करेल. पण जर का ते मॉडिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की करायला पाहिजे, तर स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह प्लॅनिंग ऑथॉरिटीला देतं आणि तसे डायरेक्टिव्ह दिल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीने तशा पद्धतीचं नोटिफिकेशन ऑफिशियल गॅझेट मध्ये प्रिस्क्राइब मेथड नुसार पब्लिश करायला पाहिजे. बघा मी काय म्हटलं, मॉडिफिकेशनची गरज आहे. फायनल डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश झालाय, पण यामध्ये जर का काही दिवसानंतर जर असं वाटत असेल प्लॅनिंग ऑथॉरिटीला की इथे मॉडिफिकेशनची गरज आहे, तर मॉडिफिकेशन करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे प्लॅनिंग ऑथॉरिटी ती चालू करेल. जर का स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की इथे प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये या पर्टिक्युलर फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये अशा पद्धतीने मॉडिफिकेशनची गरज आहे, तर स्टेट गव्हर्नमेंट त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला तशा पद्धतीने सांगण्यात येईल की बाबा रे इथे असे मॉडिफिकेशन करा.
ते नोटीस आल्यापासनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटने सांगितल्यापासनं, सांगितलं म्हणजेच बाय थ्रू नोटिफिकेशन, बाय थ्रू नोटीसच, हे सांगितल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये ती प्लॅनिंग ऑथॉरिटी 90 डेजच्या आतमध्ये ती प्लॅनिंग ऑथॉरिटी तशा पद्धतीच्या मॉडिफिकेशनच्या संदर्भात ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रिस्क्राईब मेथडनुसार नोटीस पब्लिश करेल. आता ही नोटीस जी काही पब्लिश केली, once the notice is published, the public can submit objection and suggestion within a month. म्हणजे जे काही मॉडिफिकेशन फायनल डेव्हलपमेंट प्लॅनवर करायचे आहे त्या संदर्भात जी काही नोटीस जाईल त्यामध्ये 1 मंथ मध्ये लोकांना तशा पद्धतीचे स्वतःचे सजेशन ऑब्जेक्शन द्यायचे आहे. यासोबतच जर का त्या मॉडिफिकेशनमुळे काही लोक डिरेक्टली अफेक्ट होत असेल तर त्यांना पर्सनल नोटिसेस पाठवले जातात. जे काही डिरेक्टली अफेक्ट होणाऱ्या लोकांना पर्सनल नोटिसेस पाठवल्या जाईल आणि जे काही अफेक्टेड लोक आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते प्रॉपरली ऐकल्या जातं. यानंतर आफ्टर दिस प्रोसेस मॉडिफाईड प्लॅन मस्ट बी सबमिटेड टू द स्टेट गव्हर्नमेंट विदिन 1 year. हे म्हणणं ऐकल्यानंतर, सजेशन ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 1 वर्षाच्या आत विदिन 1 year हे स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवलं जातं. आता जर का ही प्रोसेस म्हणजे पहिले 90 दिवस पब्लिश केलं, तिथून 1 महिन्यात मॉडिफिकेशन मागवले, सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले, तिथून 1 वर्षात स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवायचं होतं. या सर्व प्रोसेसमध्ये जर का ती प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल होत असेल, जर का ती प्लॅनिंग ऑथॉरिटी ते काम पूर्ण करत नसेल, त्या केसमध्ये काय होते? त्या केसमध्ये मित्रांनो प्लॅनिंग ऑथॉरिटीला डिलीट करून इन द सेन्स ऑफ तिला निग्लेक्ट करून स्टेट गव्हर्नमेंट पेंडिंग वर्क जे आहे ते स्वतः फ्रेश प्रपोजल करतं. म्हणजेच काय, प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन सबमिट, इफ नॉट सबमिट विदिन 1 year, बघा सॉरी मी खालचं सांगितलंय बघा, जर का ते 1 वर्षात करत नसेल तर तशा पद्धतीने जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या केसमध्ये, हे कोणत्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीला वर्तत असेल त्या केसमध्ये, आणि त्यांनी जर का हे प्रपोजल 1 वर्षात केलं नसेल तर मग ते लॅप्स होऊन जातं, ते लॅप्स होतं आणि मग पुन्हा जी प्रोसेस आहे ती पुन्हा फ्रेश प्रोसेस त्यांना करावी लागते. आणि ही जर का स्टेट गव्हर्नमेंटने डायरेक्टिव्ह दिल्यानंतर जर का त्यांनी केलं नाही, स्टेट गव्हर्नमेंटने प्लॅनिंग ऑथॉरिटीला डायरेक्टिव्ह दिल्यानंतर जर का त्यांनी केलं नाही तर बाकीचं जे काम आहे ते स्टेट गव्हर्नमेंट स्वतः करतं प्लॅनिंग ऑथॉरिटीला निग्लेक्ट करून. If the planning authority fails to act, if the planning authority does not issue the required notice, the state government can do instead. स्वतः तशा पद्धतीचं काम मग स्टेट गव्हर्नमेंट करेल आणि तशा पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट त्या केसमध्ये काम करेल. आता याच्या संदर्भात सुद्धा काही स्पेशल केसेस आहे. जर का गव्हर्नमेंटला अर्जंट पब्लिक इंटरेस्ट साठी काहीतरी फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये मॉडिफिकेशन करायचे, काहीतरी इमर्जन्सी आली, कोरोना आला, कोविड आला, पॅन्डेमिक पिरियड आला एखादा, ओके, अशा केसमध्ये जर का गव्हर्नमेंटला फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचे, इमर्जन्सी मध्ये मोठं हॉस्पिटल तयार करायचं इमर्जन्सी मध्ये, अशा केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटीला इन्फॉर्म न करता, त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व न करता डिरेक्टली तशा पद्धतीने मॉडिफिकेशन करण्याची प्रोसेस डिरेक्टली स्टेट गव्हर्नमेंट स्वतःच्या लेवलवर करू शकतो. त्या संदर्भात द चेंज इज अर्जंट अँड द पब्लिक इंटरेस्ट, अँड इन द पब्लिक इंटरेस्ट मॉडिफिकेशन डज नॉट चेंज द ओव्हरऑल कॅरेक्टर ऑफ फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. आणि जर का त्या छोट्या मॉडिफिकेशनमुळे जर का फायनल डेव्हलपमेंट प्लॅनचं टोटल कॅरेक्टर जर चेंज होत नसेल तर त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट पब्लिश अ नोटीस, त्याच्यावर पब्लिक ऑब्जेक्शन जे काही आहे ते घेतले जातील, and the planning authority has 1 month to respond it. After hearing the inquiries, the state government can approve or reject the modification. Okay, या केसमध्ये स्वतः स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, तशा पद्धतीचे नोटिसेस पास करतं. ते नोटिसेस दिल्यानंतर त्यावर जे काही सजेशन ऑब्जेक्शन येईल ते प्लॅनिंग ऑथॉरिटी ऐकतील.
त्यानुसार ते रिस्पॉन्ड करेल आणि जो रिपोर्ट आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला पाठवेल. त्यानुसार स्टेट गव्हर्नमेंट मॉडिफाय करेल, अप्रूव्ह करेल किंवा रिजेक्ट करून टाकेल. ओके. सेम केस SRA संदर्भात, म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी जी आहे SRA, मॉडिफिकेशन सेक्शन 1B हा वेगळा आपण बघू. इफ द स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी SRA नीड्स चेंजेस फॉर अ स्लम रिडेव्हलपमेंट, इट कॅन publish a notice, invite suggestion, objection and suggestion, serve a notice to the affected person, hold hearing and submit modified to the state government for approval. म्हणजेच काय, SRA सुद्धा स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी सुद्धा अशा पद्धतीने मॉडिफिकेशन करू शकतं, पण स्लम ओरिएंटेड एरियासाठीच फक्त. क्लिअर. सेम तशा पद्धतीने आता इथे प्लॅनिंग ऑथॉरिटी येणार का, नाही. स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी ही स्वतःच एका पद्धतीची रिस्पेक्टिव्ह प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे. हे स्वतः तशा पद्धतीने नोटीस देणार, ऑब्जेक्शन सजेशन इन्व्हाइट करणार, त्यानुसार ते डिसिजन घेणार आणि जे काही हिअरिंग आहे ती हिअरिंग ऐकून जो काही रिपोर्ट आहे तो मॉडिफाईड करून स्टेट गव्हर्नमेंटला अप्रुव्हलसाठी पाठवणार. यामध्ये फायनल अप्रुव्हल जो आहे मित्रांनो, फायनल अप्रुव्हल बाय द स्टेट गव्हर्नमेंट, यानुसार आफ्टर कंडक्टिंग अ इन्क्वायरी अँड कन्सल्टिंग द डायरेक्ट टाउन प्लॅनर, द स्टेट गव्हर्नमेंट कॅन अप्रूव्ह द मॉडिफिकेशन विथ ऑर विदाउट चेंजेस, इम्पोज कंडिशन बिफोर द अप्रुव्हल किंवा रिजेक्ट द मॉडिफिकेशन. Once approved, the publish in the Gazette, the final development plan is officially modified. Clear? याचे की पॉइंट्स काय आहे ते लक्षात घ्या. डेव्हलपमेंट प्लान आर नॉट रिजिड, दे कॅन बी मॉडिफाईड व्हेन निडेड. बघा, हा काय फायनल नाही आहे. हा काय एकदा लागू झाला म्हणजे काय कधीच होणार नाही असं काहीच नाही आहे. इट्स द फ्लेक्झिबल. याला तुम्ही चेंज करू शकता तुमच्या ॲज पर द नीड किंवा अर्जन्सी. Public participation is very much required. People can give the suggestion, objection. The state government has a overriding power. It can directly modify the plans in emergency. कोणत्याही पद्धतीच्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे इन्व्हॉल्वमेंट न ठेवता स्टेट गव्हर्नमेंट स्वतःच्या लेवलवर तशा पद्धतीने प्रोसेस करू शकतो. Similarly, slum rehabilitation authority also having the rights to modify the area of slum area, separate fast track process. Once a modification is approved and published, it becomes the part of official plan. Clear आहे का? सेक्शन नंबर 37 क्लिअर आहे का? आजच्यासाठी आपण थांबणार आहोत.